किशोर नाईक गावकर आपलं स्वागत करतो। आम्ही आहोत पेडणे तालुक्यातील धारगळ पंचायत क्षेत्रात आणि धारगळमधील दोनखाम या जंक्शनवरती मी आता उभा आहे। दोनखाम हे जे जंक्शन आहे हे जंक्शन सध्या मृत्यूचा सापळा बनलेला आहे। जे नॅशनल हायवेचं काम सुरू आहे या नॅशनल हायवेच्या कामातल्या नियोजनाच्या त्रुटी आज लोकांच्या जीवावरती उठलेल्या आहेत। या ठिकाणी दररोज लोकांना आपला जीव हातात धरून मुठीत धरून या ठिकाणी प्रवास करावा लागतो आहे आणि याचं काहीही सोयरसूतक आपल्या सरकारला नाही आहे, याचं काहीही सोयरसूतक या कंत्राटदाराला नाही आहे, अशी नेमकी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आतापर्यंत या जंक्शनवरती अनेक अपघात घडलेले आहेत। या अनेक अपघातात अनेकांचे बळी गेलेले आहेत, अनेक अपंग बनलेले आहेत, तरीही सरकारला जाग येत नाही। सरकार मात्र रस्ते अपघातात बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपयाचे चेक देण्यात धन्यता मानते आहे। हे दुर्दैव म्हणावं लागणार आहे। आज धारगळच्या लोकांनी एकत्र येऊन या विषयावरती सरकारचं लक्ष वेधलेलं आहे आणि सरकारला इशारा दिलेला आहे की जर या ठिकाणी या 2 खांबाच्या जंक्शनवरती जर उड्डाणपूल उभारण्यात आला नाही आणि या उड्डाणपुलाच्या मार्फत जर हा विषय सोडवला गेला नाही तर हे लोक रस्त्यावरती उतरणार आहेत। आता प्रश्न असा आहे की या लोकांचं असं म्हणणं आहे की नॅशनल हायवेच्या पहिल्या नियोजनात पहिल्या ड्राफ्टमध्ये या 2 खांबाच्या जंक्शनवरती उड्डाणपुलाची तरतूद केली होती, परंतु या उड्डाणपुलामुळे इकडच्या काही व्यावसायिकांचं नुकसान होणार, यामुळे त्यांनी तत्कालीन मंत्र्यावरती दबाव टाकून हा उड्डाणपूल रद्द केल्याची माहिती त्यांनी दिली। आता सत्य काय आहे हे सत्य आपल्याला केवळ सरकार सांगू शकतो, हे सत्य आपल्याला केवळ कंत्राटदार सांगू शकतो। या पत्रादेवी ते करसवाडापर्यंत जो नॅशनल हायवेचं काम सुरू आहे त्या नॅशनल हायवेचं काम हे MVR या कंपनीला मिळालेलं आहे आणि MVR कंपनी जी आहे ती म्हणजे या सरकारची जावई आहे। सरकारला कुठल्याच पद्धतीची कदर ही कंपनी करत नाही। विशेष म्हणजे या कंपनीचे जे मालक आहेत ते मालक कधीच सरकारच्या कार्यालयात किंवा मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊनही ते हजर राहत नाहीत। आपल्या कुठल्या तरी एका निम्न अधिकाऱ्याला किंवा सुपरवायझरला ते पाठवतात। एवढी ताकद या कंत्राटदारामध्ये कशी काय निर्माण झाली हा देखील तेवढाच महत्त्वाचा प्रश्न आहे। आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा नेमका कंत्राटदार MVR कंत्राटदार कोण हे सुद्धा अजून कोणी पाहिलेलं नाही, कारण हा कंत्राटदार कधीच उघडपणे रस्त्यावरती येऊन लोकांशी किंवा सरकारी मंत्री अधिकाऱ्याशी चर्चा करत नाही। तो आपल्या अधिकाऱ्यांना पाठवतो। हा मंत्री म्हणजे कुठल्या तरी भाजपच्या एका केंद्रीय बड्या नेत्याचा नातेवाईक आहे आणि त्यामुळे तो प्रचंड दबाव सरकारवरती आहे आणि सरकार या कंत्राटदाराला कुठल्याच पद्धतीचं जाब विचारत नाही। या कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणामुळे आज अनेकांचे जीव गेलेले आहेत आणि जर या नॅशनल हायवेच्या चुका जर सुधारल्या नाही तर या नॅशनल हायवेवरती भविष्यात अनेकांचे जीव जाणार आहेत, अनेक जणांच्या कुटुंबातले करते करवते लोक जाणार आहेत। याबाबत जर सरकार खरोखरच गंभीर आहे तर सरकारनं त्याबाबत आताच विचार करण्याची गरज आहे। आता मी जो या ठिकाणी उभा आहे तो नेमका 2 खांब या जंक्शनवरती आहे आणि माझ्या डाव्या बाजूला तुम्ही बघता हे ऐतिहासिक 2 खांब, या जंक्शनला 2 खांब जंक्शन असं म्हणतात। आता हे जे जंक्शन आहे हे हायवेला टेकून जंक्शन आहे आणि या 2 खांबच्या जंक्शनमधून तुम्ही आरोबा, त्याच्यानंतर तुये, बिरनोडा, पारसे, कोरगाव आणि पूर्णपणे जो कोस्टल बेल्ट आहे पेडणे तालुक्याचा, या कोस्टल बेल्टचं एंट्रन्स या 2 खांबाच्या या जंक्शनवरून होतं। त्यामुळे मोठ्या प्रमाणात या जंक्शनवरून लोक प्रवास करतात आणि हे जंक्शन हे थेट या हायवेला जोडलं गेलेलं आहे। त्यामुळे जंक्शनवरून तुम्ही जेव्हा हायवेवरती गाडी घेता तेव्हा कुठल्याच पद्धतीनं तुम्हाला गाडीचा अंदाज येत नाही की हायवेवरून किती स्पीडमधून ही गाडी येते आणि अशामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होतात। आता दुसरा एक विषय महत्त्वाचा, माझ्या पाठच्या बाजूला मागच्या बाजूला तुम्ही बघता त्या ठिकाणी दरवाजा आहे। तो दरवाजा म्हणजे शांतादुर्गा देवस्थानाचं महाद्वार हे त्या ठिकाणी आहे आणि या देवस्थानच्या महाद्वारातून जो रस्ता जातो तो रस्ता थेट धारगळ दाळाची वाडी, त्याच्यानंतर नागझर, वजरी पुढचे जे गाव आहेत त्या सगळ्यात गावात जाण्यासाठी हे महाद्वार महत्त्वाचे आहे आणि धारगळ पंचायतीतले अनेक गाव हे त्या बाजूला आहेत आणि बाकीचे गाव हे या बाजूला आहेत। त्यामुळे या हायवेमुळे या गावात विभाजन झालेलं आहे। आता जर त्या बाजूने त्या रस्त्यानं जर जायचं असेल
तर इकडून गाडी रॉंग वेमधून अशी आतमध्ये घेऊन ही गाडी अशा पद्धतीनं न्यावी लागते आणि मग आत जावं लागतं. परंतु या हायवेवरून समोरून ज्या भरधाव वाहने जे येतात त्यांना या गोष्टीचा अंदाज येत नसल्यामुळे या ठिकाणी अनेक अपघात होतात. अनेक जण या ठिकाणी जखमी पडलेले आहेत, अनेक जण अपघात जाऊन बळी गेलेले आहेत. हे एवढा प्रकार घडत असताना आपलं सरकार मात्र डोळ्यावरती गेंड्याची कातडी ओढून आहे. एवढा असंवेदनशीलपणा या सरकारला असूच कसा शकतो हा आमचा प्रश्न आहे. आम्ही वेळोवेळी गेली अनेक वर्षे म्हणजे या हायवेचं काम सुरू झाल्यापासून या हायवेच्या त्रुटीबाबत अनेक वेळाला माहिती देतो. अनेक आम्ही या संदर्भातली बातम्या, अनेक या संबंधातले वृत्तांत आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमाने किंवा गोवन वार्ता न्यूजपेपरच्या माध्यमाने आम्ही मांडले, परंतु त्याची दखल घेण्याची तसदी ही सरकार दाखवत नाही. यापूर्वी पेडणे मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असलेले बाबू आजगावकर यांनीही अनेक वेळा या संबंधी आवाज काढला, परंतु ज्या कंत्राटदाराच्या हातात सगळ्या भारतीय जनता पक्षाचीच सूत्रे आहेत तो कंत्राटदार मात्र कुणाला जुमानत नाही हे आपल्याला पाहायला मिळतं. आज या पेडणे मतदारसंघाचं नेतृत्व करतायत आमदार प्रवीण आर्लेकर जे भाजपचे आमदार आहेत आणि या बॉर्डरनंतर जो मतदारसंघ लागतो तो मांद्रे मतदारसंघ आणि त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत जीत आरोलकर जे मगोचे आमदार आहेत. एक गोष्ट मात्र की हे दोन्ही आमदार सरकारात आहेत आणि दोन्ही आमदार हे धारगळ पंचायत क्षेत्रात वास्तव्य करतात, धारगळ पंचायत क्षेत्रात राहतात. त्यामुळे ज्या पंचायत क्षेत्रात ते राहतात त्याच पंचायत क्षेत्रात त्यांच्या डोळ्यादेखत हे जेव्हा अपघात घडतात आणि या रस्ते अपघातात अनेकांचे बळी जातात त्या गोष्टीची दखल आता ते कितपत घेतात आणि कशा पद्धतीनं सरकार दरबारी हा विषय सोडवतात हे आपल्याला पाहावं लागणार आहे. आम्ही यापुढे जाणून घेणार आहोत की धारगळ पंचायतीच्या वेगवेगळ्या लोकांना या विषयासंबंधी नेमकं काय वाटतं, त्यांनी या विषयावरती कशा पद्धतीच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. धारगळचे झेडपी मेंबर, धारगळचे सरपंच आणि धारगळचे अनेक पंच सदस्य त्याचबरोबर नागरिक हे या सगळ्या विषयावरती एकजूट त्यांची झालेली आहे, ते एकत्र आहेत आणि हा विषय ताबडतोब सोडवण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे. आता हा विषय सरकार कितपत सोडवतो, सरकार कशा पद्धतीनं हे सिच्युएशन हँडल करतो की सरकार लोकांना मरण्यासाठी इथे वाढ मोकळी करून देतो हे देखील आपल्याला पाहायचं आहे. प्रत्येक जीव हा वाचवणे याची जबाबदारी सरकारची आहे. विकासाच्या नावानं जर लोकांना अशा पद्धतीनं तुम्ही रस्त्यावरती मारून टाकणार आहात तर या विकासाची लोकांना गरज नाही. विकासामुळे लोकांचं जीवन सुरक्षित सुसह्य बनणं अपेक्षित आहे, परंतु या नॅशनल हायवेच्या या विकासामुळे या लोकांचा जीव धोक्यात आलेला आहे, या लोकांचं जीवनमान कमी झालेलं आहे, या लोकांसमोर यक्ष प्रश्न निर्माण झालेला आहे. सकाळी घरातून कामासाठी, नोकरीसाठी किंवा शाळा, कॉलेज, महाविद्यालयासाठी जे विद्यार्थी जे लोक बाहेर पडतात ते संध्याकाळी आपल्या घरी सुरक्षित परततील काय असा प्रश्न, अशी चिंता त्या कुटुंबियांना वाटू लागलेले आहे. नॅशनल हायवेचा या दोन खांबा धारगळ या ठिकाणच्या या जंक्शनचा जोपर्यंत विषय सोडवला जात नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. गोवन वार्ता लाईव्हने आज या संदर्भात हा विषयाच्या बाबत जागृती करण्यासाठी आणि हा विषय सरकार दरबारी पोहोचवण्यासाठी हा खास विशेष रिपोर्ट तयार केलेला आहे. तुम्ही पाहताय गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं, देणं मराठीचं.
मिनटां रावचें पडटा आनी गाडी हाडून कोण ठोकिता. हे आयज पर्यंत पुलिसय काय हे घेयना कळ्ळें तुका. आमी सरकाराक सांगलेले आनी आमकां खात्री आहा की भाजप सरकार जो आसा पळय आमकां करून दितलो. आनी दुसरें म्हणजे तूं जर हेटीन जर वयतलो जर न्हू जाल्यार तुका वचोंक चान्सूच ना. थंयसून टर्न येवचो पडटा खंयसर वशाल भागान कळ्ळें तुका. सो आमची मागणी कितें आहा की आमकां हांगा जाता तितले एका वर्सा भितर उडान पूल जावन दिवपाच इतलीच आमची मागणी आहा. सारकें मग सगळ्यांचे. ते जो फाटले मेंबर आसलेले पळय काही मेंबर तेंच्यांनी सगळ्या केला मुद्दम आपल्या धंद्या खातीर तेंच्यांनी केला खबर आहा. ह्या हयसर एक्चुअली बरो प्लेन हॉल हेंच्यांनी देवती करून घेतली हयसर. आतां तूं म्हटलें न्हू की हायवे आतां उडान पूल कॅन्सल जालो परत जावं शकना. बघ म्हाका जाल्यार आतां दिसता की ह्या जर सेंट्रल गव्हर्मेंट जावं शकता पूण गोवा सरकार आहा पळय तेंचे कडेन जर आमी घातला जाल्यार ह्या जावं शकता म्हाका दिसता. लोकांक जाय जाल्यार गोवा गव्हर्मेंट करू शकता न्हू. हे लोकांची गरज आहा. कशा आतां हांगासर अशें हायवे हो जो हायवे आसा पळय हो हायवे जाल्या नंतर सफर जातले लोकल पीपल कळ्ळें न्हू. भायल्या लोकांक काय पडलें हांगा सगळं हायवे जाल्या नंतर हांगा बॅरिकेड जातले. मेन म्हणजे हांगासर पयलीं कोणीच हांगा स्टडी करूंक ना ना कोण हांगा इंजिनियर येवन हांगासर वेवस्थीत कोणाक पटोवन दिवंक ना. हांगासर मिसगायड चड जाल्ल्या. मिनिस्टराकय हांगा मिसगायड केल्लो जो पयलींचो MLA आसलो ताका मिसगायड केल्लो. सर्वीस रोड पयलीं नोटीस सर्व करूंक जाय. जे कोण एक्विशन पयलीं करूंक जाय. गव्हर्मेंटाचें काम एक्विशन फर्स्ट. एक्विशन केल्या शिवाय खंयचोच प्रोसेस जायना. म्हाका एक सांग तुमी हे कित्याक लागून केल्या फास्ट कित्याक लागून केल्या. आतां तुमी म्हणटा की जे हे पयलींच्या लोकांनी रद्द केला पळय हेका काहीशी दिशाभूल केल्ली आसा की हांगा हो फ्लायओव्हर जो आहा पळय तो हायटेड जातलो तेका लागून हांगासरले सादारगळ सगळे सकयल पडटाले. पण लोकांक खबर नासलें हे 3 रस्ते जे एक जाता पळय हे 3 रस्त्यान 2-4 वाडे सफर जातली. हे लोकांक खबर ना. जेन्ना हायवे जातलो तेन्ना बॅरिकेड येतल्यो. बॅरिकेड येयल्या उपरांत सगळे लोक ब्लॉक जाले. तांकां कंपल्सरी की सर्वीस रोडानूच वचपाक जाय. सर्वीस रोडान जर ना गेले समजा जाल्यार हांगासर लोक मरतले. आनी दुसरी गोष्ट आतां पळय तेंच्यांनी प्रोविजन केला पळय जंय जंय तेंच्यांनी आतां प्रोविजन दवरला थंय आतां एट प्रेजेंट ह्या स्पॉटार आमी उबे आसा 10 केसी रजिस्टर जाल्ले आसा. 25 केसी कॉम्प्रोमायज जाल्ले आसा. हे पुलिसां कडेन रिकॉर्ड आसा. जाय जाल्यार तुमकां हांव हायलायट करून दिता. म्हाजे गव्हर्मेंटा कडेन एकूच मागणें आसा की हो तुमी जो आतां पळय हो पयलींच्या मिनिस्टरान कॅन्सल करून घेतलो. हो कॅन्सल केल्लो कित्याक लागून केलो तो तांकां खबर आसतलो. पण म्हाजें एकूच अशें आसा की धारगळचे लोक सफर जावचे न्हू म्हणून हांगासर आमी सगळे एकजूट जाल्ले. फाल्यां सकाळीं जर अशें जालें जाल्यार सगळो आख्खो धारगळ हांगा रस्त्यार उतारतलो. हे हांव की गव्हर्मेंटाकय हे करून दिवंक सोदता सूचित करूंक सोदता. म्हणून आमची एकूच मागणी आहा गोव्हर्मेंटा कडेन आसा. लोकप्रतिनिधी सद्या आमच्या वांगडाय आसा. आमचे JDP मेंबर आसा सरपंच आसा बरेचशे आमचे समाजसेवक आसा. सगळे जाण आतां एक उतरले आहा फक्त कित्याक की हांगासर फ्लायओव्हर जावंक जाय. आनी अशें ना की प्रोविजन ना असो प्रोविजन आसा करूंक मेळटा. हांव सांगता तुमकां कित्याक जाणा आतां करसवाड्याचो हांव तुका एक पॉयंट हायलायट करूं दिता. करसवाड्याचो तेंच्यांनी फ्लायओव्हर कॅन्सल केल्लो. जेन्ना पळय थंयसरले लोकल MLA आनी सगळे जाण येवन लोक रस्त्यार उतारले तेन्ना तो फ्लायओव्हर तेंच्यांनी करून दिलो तांकां. अशें ना की प्रोविजन ना अशें ना. म्हाका अशें दिसता की प्रमोद सावंत बरी स्टेप घेतलो आनी ह्या धारगळच्या लोकांक जो कितें आहा तो न्याय दितलो. सगळ्यांचो सगळे हांगासर जे जमले लोक तांकां सगळ्यांचो धन्यवाद म्हणटा. कित्याक एक शॉर्ट नोटीस हांगासर लोक जमले कित्याक ही एक काळाची गरज कशी अत्यंत काळाची. लास्ट टायम हांगासर एक्सिडंट जाले तेन्ना बी हांगासर लोक खूब जमलेले. आनी मेन म्हणजे कितें आसा हांगा फ्लायओव्हर जो आसलो तो कशा पद्दतीन आसलो हे आमकां ग्रामपंचायतीन जावं ग्रामसभेन घेवन लोकांक हेजेर बाबा हे प्रोजेक्ट जो आसा ज्या अशा पद्दतीन वयतलो जावं ताका तुमच्या स्थानिकांचो काय विरोध आसा जावं दाखोवन दिवंक ना पयलीं. हे ग्रामसभेन जर दाखोवन दिलेले लोकांची आयडिया घेवपाक मेळटली आसली जावं तेजेर काय तरी तोडगो काडपाक मेळटलो आसलो. हे मेन म्हणजे ग्रामपंचायतीन केलो. आनी ताचो फायदो घेवन हे जे हायवे ऑथॉरिटीक जे सायनी मारून लिस्ट दिले तेजो पाठपुरावो जावपाची ही खरी गरज आसा. म्हणजे बाबा फूल गांवचो विकास जो आहा तो पंचायतीचेर फूल आमी डिपेंड आसता. पंचायतीन गांवचो विकास करतना बाबा हे जे कितें आसता प्रॉब्लम जातलो गांवच्या लोकांक जातलो हेजेर सोल्युशन काडपाक लागून हे सगळें करपाचें आसता. पण पंचायतीन करूंक ना. सो निदान हांव कितें म्हणटा आतां स्थानीक आमदारय आहा. स्थानीक आमदार ह्याच रोडान हांगासर मूव करता. आयज तेजी हांगासर येवपाची खरी गरज आसली पण ते पावले ना कांय कारणास्ताव.
पण हांव आमदाराक रिक्वेस्ट करता आनी आमच्या गांवच्या सगळ्या लोकांक रिक्वेस्ट करता, आमी एक दीस CMची अपॉइंटमेंट घेवया आनी ह्या विशयाचेर आमी CMा कडेन सगळे जाण वचून उलोवया कितें तरी. अशें न्ही की बाबा आमी कांयतरी पण हे मार्ग जावं शकता कांयतरी पण. आतां फ्लायओवर सपोज कॅन्सल जालो तो जायना जाल्यार ताका एडिशनल रोड तरी बाबा आमकां खंयच्यान क्रॉस करतलो. आतां आमकां सामकी हे जाल्लेलें आसा. आतां जर आमकां हांगासून कॅटल तर पास करपाचें आहा, आतां धारगळचे कोण आतां सादवकर आहा तेजे कॅटल जाता, तेजें शेत आसा माखाजन, ताका क्रॉस करून हो वयतलो जाल्यार ताका क्रॉस करपाक ताका खंयच चान्स ना. तो आपल्या गोरवांक कशें व्हरतलो थंय. सांगपाचें म्हणजे की लोकांनी सगळ्या लोकांनी आमदाराक निवडून दिलो बरोबर. लोकांनी आपणाक जाय तो आमदार निवडून दिलो बरोबर. सो हांव कितें म्हणटा, आमच्या लास्ट टायम जे SM सेशन आसलें पळय जुलयाक तेन्ना आमदारान एक प्रश्न मांडलेलो की धारगळी फुलां जावंक प्रश्न ऑलरेडी मांडला. सो आमी आतां कितें करता सगळें, आतां आमदाराक हांवें काल फोन केल्लो, आमदार आउट ऑफ गोवा वचपाक आसा 8 दीस ना. सो हांकां सगळ्यांक घेवन हांव पयलीं आमदारा कडेन मिटींग घेता बरोबर. त्या आमदाराकच घेवन CMाक सांगता अपॉइंटमेंट घेवपाक आनी कितें आहा तें बेगीन ताका करूंक लायता. तेणी आमकां उतार दिला की करून दिता. ओके, इतलें आमची कॉन्ट्रॅक्ट केन्ना हांव कॉन्ट्रॅक्ट येवकूच ना. सांगपाचें जेन्ना आमी जर ऑफिसान जर कितें करपाक गेले जाल्यार ते मातशें मेंटल ते कांय सांगीत ना कळ्ळें. जर हांगा काम आडयलें जाल्यार ते पुलीस धाडटा कळ्ळें. सो हांव कितें म्हणटा, हांगा तेंच्यांनी सर्वीस रोड करूंकूच ना. आतां बाबून केन्ना सांगलेलें दिसता पयलीं सर्वीस रस्तो करा म्हणून, म्हाका दिसता तेंच्यांनी कांयच करूंक ना. आनी एक गोश्ट म्हणजे कितें आहा, लास्ट टायम 2-3 एक्सिडंट जाले, ते आमदारान एक खरें एक बरें केलें, ते 2-3 पुलीस ते दवरतालो, ते आजून दवरता ते मदीं मदीं नासता. पूण एक म्हाका इतलें सांगूंक दिसता की जर तेचो जर ट्रॅफीक पुलीस जर दवरता जाल्यार हांगासर तेंच्यांनी 1-2 दवरचे, हांगासर 24 वरां दवरचे सारकें रेडी. हय, तेंच्यांनी 24 दवरता, ते फक्त 4 वरांक दवरता सद्या तेंच्यांनी वरासभर 24 वरां दवरपाचें अशी म्हाजी मागणी आहा. तेंचे ऑफिसर केन्ना अशें मेळटात तेंच्या कडेन आमी उलयले जाल्यार ते आमकां तशें म्हणजे कांय सांगूंक शकनासले. म्हणजे तेंकां आमकां जें काम दिलां तें आमी काम करता, आमी काय तेच्या बद्दल हे करना. पण आमी तांकां हे करता बाबा कितें आहा जाल्यार तुमचें सांगा म्हणून. पण ते आमकां केन्नाच कितें म्हणजे इनवॉल्व करून घेयनात ते असल्या कामांनी, ते आपुणूच पळयतात ते. पण आमी सरकारा कडेन एक रिक्वेस्ट करता की आमचे भारतीय जनता पार्टीचें सरकार आसता आनी आमचे लोक धारगळ जर पळयली आमची तर अशें म्हणटा तशें धारगळीन BJP शिवाय एकूय सीट येयना. हय, म्हणजे पंचायतीक ZP आमदाराक सगळे BJP. आतां फुडें खासदाराचें इलेक्शन आसा हय, आनी टोटल धारगळ मतदारसंघ हो BJP बरोबर आसतलो हय. तर हांव फक्त एक सरकारा कडेन रिक्वेस्ट करता, हे इलेक्शन येवच्या पयलीं आमकां ह्या फ्लायओवराचो मातशें एक तोडगो जर करून हे आमकां समर्थन केलें जाल्यार चडांत चड लोक BJPक सपोर्ट करून म्हाका दिसता धारगळसून नंबर 1 लिडींग आसतलें. सगळ्या पयलीं हांव उपस्थित हांगासर ZP आहात तांचें हांव अभिनंदन करता. सरपंच महोदय यंगेस्ट आहात तेंचे अभिनंदन करता. त्याच बरोबर हांगासर जे उत्स्फूर्तपणान जे हांगासर तळमळीन पोट तिडकीन हांगा जे आयिल्ले आसा, मागीर ते धारगळचे रहिवासी आसतले पयशे सुद्दां आयिल्ले आहा, म्हणजे सगळ्यांचे हांव धारगळकार म्हणजे सगळ्यांचे हांव अभिनंदन करता. कारण भुरगे रडल्या शिवाय आवय बापूय चॉकलेट दिना, तशें आमी आराडल्या शिवाय आमकां सरकार आमची डिमांड मागणी पूर्ण करचो ना. आनी आमी जेन्ना गेल्या वर्सा 16 तारखेक सप्टेंबराचे गणपतीच्या 5व्या का 6व्या दिसा आमी जो सर्वे केल्लो जो इंजिनियराक आपण हे केल्लो, तातूंतलो तुमी धारगळचे पळयात आमचे विडनोडाचे कान बीन ते पेडणे तालुका विकास समितीन पाठपुरावो करता वयतना कान ते सेपरेट केले. उगव्याचे सुद्दां ते जे डांबरीकरण केलें आनी ते आमचे पेतावीसान पाठपुरावो केल्लो. त्याच प्रमाणे हायस्कुला कडेन जे तोरशेचे आसा ते पेतावीस पाठपुरावो करता. हांगा सुद्दां आमी पाठपुरावो करताले, आमी त्यावेळी माजी मंत्री आशिल्लो ताका आमी विचारलेलो हे कितें केलें काय, ते झाले गोष्टी आमकां नाका. परंतु हे आमी ह्या माध्यमांतल्यान आज जो धारगळकार जे जमले पळय त्या माध्यमांतल्यान एक मॅसेज जावंक शकता सरकाराक आनी हे करपाक तेंच्यांनी ही जाणविकाय करून घेवपाक जाय की लोकांक दुखोवं नाका. मतदार तुमचेच, सरकार तुमचेच, पंचायत तुमचीच, ZP तुमचीच, म्हणजे विकास हो कोणा खातीर करतात. सबका विकास सबका साथ जरा पयलीं हांचो आमचो साथ दिवपाक जाय. हांगासर कितें आसा, हायवे रस्त्याचे मेन कितें आसा की फास्ट वाहतूक करप, दुसरें सुरक्षीत वाहतूक करतना
माणसाचे जिवीत आणि मालमत्तेचें नुकसान ना जावप आणि त्याच्या बरोबर विकास करप. आयज तर म्हाका दिसता की हो हायवेचे जे कितें स्टेक होल्डराक विश्वासात न घेता केल्ल्यामुळे कितें जाल्लेलें आसा की हो हायवे म्हणजे मृत्यूचो सांपळो. यम बसलेलो आसा प्रत्येक स्टेशनाचेर. जे पयलीं नॅशनल हायवे 70 आसतना जितले लोक मरोंक ना तितले आतां मेल्या. ताका हांव म्हणटा की ते हुतात्म्य पत्करला आमच्या खातीर. पूण आतां हेच्या फुडें आणखी हेच्या फुडें मरपाचें आसा काय जाणूविका जावपाक जाय. हांव ह्या माध्यमांतल्यान 45 म्हणजे पेडणे तालुका विकास समिती जे पाठपुरावो करता ते तुमकां सांगता. आमी पेडणे तालुकाच्या वतीन स्थानीक पंचायतीक आमी लेटर दितले अशें करपा जाय म्हणून. स्थानीक पंचायतीक ठराव पास करपाचो. त्याच बरोबर PWD इंजिनियर जे आसा हायवे पळयता तेंच्यांनी हो एक DPR डेव्हलपमेंट प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करपाचो की हांगा जो फ्लायओव्हर जाय आनी आमकां फ्लायओव्हरूच जाय. आमकां फ्लायओव्हरा शिवाय आनी कांयच ना. आमकां कितें सांगपाक की आयज जी हांगासर जी धारगळ आहा पळय न्हू ती आयज पळयली जाता की म्हापशाची उपनगरी आयज पेडण्याची उपनगरी न्हू म्हापशाची उपनगरी. पूण आनी 4 वर्षान जशें म्हापसा शहर आसा पणजी शहर आहा तशें धारगळ शहर जातलें. फुडलो जर विकास करतले जाल्यार आमी 4 वर्सां सोंसले आणखी आमकां 2 वर्सां सोंसपाची आमकां ताकद ना. तुम्ही एक काम करता हांव रिक्वेस्ट करता धारगळकारांच्या वतीन आनी पेडणे तालुका नागरीक समितीच्या पेडणे तालुका विकास समितीच्या वतीन की PWच्या अधिकाऱ्यांनी एक DPR तयार करपाचो जो फ्लायओव्हराचो. ताका मागीर 2 कोटी येवने कितें येवने ते तेंच्यांनी आमच्या आमदारा कडेन दिवपाचो. हांव धन्यवाद दिता आमदार प्रवीण साहेबाक की तो बी आमच्या सोबत आसा आनी आमी सगळे BJPचेच कार्यकर्ते आसा लक्षांत धरात. म्हणटकूच पयलीं सरपंच थ्रू प्रॉपर चॅनल एक रिक्वेस्ट लेटर दितलो जे कोण रिक्वेस्ट करतले तेंच्या तुम्ही सगळ्यांनी सायनी मारा तेचेर आनी मागीर हेचो आयचो सुमोटो एक्शन घेवपाक जाय आमच्या PWच्या इंजिनियरांनी. कारण PWच्या इंजिनियरांक हांव दोश दिवचो ना. नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया हो सगळो होलसोल बापूय आसा आनी तिणें जो कॉन्ट्रॅक्ट दिलो तांचो जो ब्रह्मदेवूच आसा. म्हणटकूच तो कोणाक आयकना. पूण जनसागर जर उठलो जाल्यार आवाज चडयलो जाल्यार ही फक्त शॉर्टकट 6 तासांतली ही नोटीस ही इतलो हे जालो. फाल्यां जर समज कितें करपाक जाय आमी करूंक शकता पूण कायदो आमी हातांत घेवचे ना. कारण आमी सुशिक्षीत लोक. पेडणेकार अशिक्षीत न्हय आनी पेडणेकार आमी म्हणटा पळय न्हू मागासलेले न्हू. पेडणेकार शिक्षीत आसा पूण स्वाभिमानी आसा संयमी आसा. आमी हे दृश्टिकोनांतल्यान ह्या माध्यमांतल्यान आमी सांगूंक सोदता की आमी जो जे PWच्या इंजिनियरांनी DPR तयार करपाचो प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करपाचो आनी तेचे हे करून तांच्यांनी आमदारा कडेन दिवपाचो आनी आमदार माननीय आमदार महोदयान तांच्यांनी आपल्या जे कमिटी आसा जी मुख्यमंत्र्या कडेन व्हरून तेंचे ते सँक्शन करून घेवपाचे. नथींग इज इम्पॉसिबल. नमस्कार. आयज आमी सगळे हांगा जमलेले आहा. म्हाका दिसता सगळेशे चडशे रिपोर्टर ह्या रस्त्यान वयतात. खास करून आमचो साहेब ह्या रोडाचो सारको एका सगळ्या रोडा बद्दल खबर आहा. आमी सांगपाची जास्त गरज ना. पण आज म्हाका दिसता ज्या टायमार हो रोड जाल्लो त्या टायमार सँक्शन जाल्लो त्या टायमार एअरपोर्ट आनी केरळाचे गाडये हे तितके हे नसले आनी त्या टायमार म्हाका अवेरनस मातशी कमी जातली. आतां ज्याक तो एअरपोर्ट येतलो जो गाडी हांगासर 50 वयता ती कमी म्हाका दिसता 200 गाडी हांगासून वयतली आनी एका मिनटाक सुद्दां हांगासर क्रॉस करपाक जमचें ना. सो हांव सरकारा कडेन मागता सगळ्यांक ती मागता जी पास जाली तेजे हांव उलोवपाक सोदिना. फ्युचराचें उलयता. आतां जी काळाची गरज आहा काळाची गरज आहा की कारण कितें एक बस समज आमकां समज म्हापसा वचपाक जाय जाल्यार हांगासून बस 5 मिनटां सुके कोंडाक व्हरची पडटली. बशीचे उलयता आतां तुवें जर गाडी घेतली 5 मिनटां सुके कोंडाक व्हरची पडटले. थंयसून तेका टर्न मारून परत 5 मिनटां हांगा आमी फास्ट वचूंक सोदता जाल्यार हांगासर स्लो वता हे. सो ही गोश्ट एक जाली. दुसरी गोश्ट म्हणजे जगता एक बारीक भुरगे स्कुलाक वयता ते हांगासून तेटी वयता तेटीसून हांगा वयता. त्या खातीर म्हाका दिसता भुरग्यां कडेन तितकें ज्ञान नासता. आमकां तें ज्ञान आसता की बाबा हेटीक पळयता आनी तेटीक पळयता. त्या खातीर गव्हर्मेंट सरकारान मातसो हेजेर विश्वास म्हणजे मातसो हे विशय हो ताणीं घेवपाची गरज आहा. हांव कितें म्हणटा जालें पास्ट आमी उलयना फ्युचर उलोवया. जर हो रोडाचें सँक्शन जर समज सरकारा कडेन जायना म्हणजे आतां फंड ना जाल्यार 2 खासदार आमचे कडेन आहात. श्रीपाद भाऊ आसा आनी राज्यसभा खासदार आहा. स्पेशल फंड तेणी आपलो फंड हांगा दिवंक शकता आनी तो हो ब्रीज करूं शकता. हांव व्हडलो ब्रीज जाता जाल्यार व्हडलो ब्रीज करपाचो कित्याक जो म्हापसा आहा तसो करपाचो नाल्यार शॉर्ट ट्री करा पण बॉक्स हे हांगासर जायत जेणे करून बस ट्रक हांगासून वचपाक जाय. कारण हो रोड आहा तो
तो रोड म्हणटा तो आमची इंडस्ट्री एरिया आहा प्लस IT प्रोजेक्ट आहा. दोनूय प्रोजेक्टाक हो रोड सेकंड आनी सर्वीस रोड हे दोनूय गोश्टी म्हाका दिसता सर्वीस रोडा पेक्षा बॉक्स हे जावपाच जाय. सो हांव सरकारान मागता कांय फाल्यां सकाळी कोणी मेलो जाल्यार ताका सरकार जबाबदार आसतलो, आमी जबाबदार नासतले. आनी आमी जर कोणी हांगा वायट गोश्ट घडली जाल्यार आमी रोड बंद करतले आनी हेचो निशेध करतले. अजून आमी निशेध करना, आमी सरकार रिक्वेस्ट करता बस. फ्लायओव्हर ही काळाची गरज आहे. कारण धारगळची जनता ही आज दिसा ढवळ्या जी मरतना बघतना आमच्या डोळ्यात जे अश्रू येतात न्हय ते बघपाक जायना. आणि ही अशी परिस्थिती आयज आहा. आयज गाडयो एअरपोर्ट सुरू जावंक ना आनी एअरपोर्ट सुरू जाल्या उपरांत 1 मिनटाचो सुद्दां अंतर नासतलें आनी आमी कितकेच लोक मरतलो. आमीच न्हय इतर लोक सुद्दां हे क्रॉस करतना मरतले. हे दुर्भाग्याची गोष्ट. सरकार आमचें आहा. आमी जाय ते वेळार त्या कॉन्ट्रॅक्टराक हाडपाचो प्रयत्न केलो पूण येता उबे रावतात ते आमचे कडेन ते सुपरवायझर किंवा आनीक कोण तरी. आनी म्हाका काम तितक्या सुपरवायझर म्हाका धाडला तितक्यात आमी ती फाटल्या दिसांनी ड्रेनेजची हें केली. ड्रेनेज थंय पाणी भरला सगळा, ताका गटर केला. त्या गटराक पाणी भितर वयतलो जाल्यार जागा ना. निमाण आमी JCB हाडून आमी फोडला, तेंच्या फुड्यान फोडला. हे पळय हे असा फोडलात जाल्यार पाणी वयतला. तुमी गटराक केल्यात ना ताका नियोजनच ना. तसोच फ्लायओव्हर हो कॅन्सल करपाक तुमकां सांगलो कोणी? एका बारान बसतले आनी सय लागीं करतले आनी ते धाडून दितले. ही धारगळची जनता डोळे मिटून बघपाची ना. ही लोकांक खबर ना की तो फ्लायओव्हर कॅन्सल जालो. तो शेवटी पण लोक म्हणटा जातलो. शेवटी जायना कितें जालें तर लोकांकच खबर ना. पूण कोणी तरी हे धाडलां. मागचे जे मंडळ आसला तेंच्यांनी ते धाडल्या उपरांत पूण त्या लोकांनी तरी कसो विश्वास दवरलो की हो जो अशा बहुमताचो जो ठराव आसा तो जनतेचो पंचायत ऑथॉरिटीन ग्रामसभेन येवंक जायो. ग्रामसभेन येयल्यार ऑथॉरिटी आहा, त्या ऑथॉरिटीन तो बाबा हय किंवा ना तितूर सोक्षमोक्ष लावंक जाय आसलो आनी तो धाडूंक जाय आसलो. त्याच्या नंतर तो कॅन्सल करूंक जाय आसलो. ते खाली पिली कांय लोक बरयतात आनी तो धाडून दितात. म्हणजे आज जनता मरता कोणाची? आमचीच मरता. मग सरकार कोणाचा? आमचा ना, सरकाराचेच लोक मरतात न्हू. मागीर सरकाराक हे कित्या खातीर दिसना? आमी जायते प्रश्न तेंचे कडेन मांडले की हे अशें फ्लायओव्हर हे जायो म्हणजे जायो. आतां थंयसर सायट एका सर्वीस रोडा खातीर एक्विजिशन जाल्ला. एक्विजिशनाची तडजोड करून सुद्दां आतां करूंक शकतात. फ्लायओव्हर थंयसरच करूंक जाय. थंय माजी झेडपीन आमच्या सांगल्या प्रमाणे तसो कलवट थंयसर होता. आतां बँक ऑफ युनियन बँक आहा थंयसर हायड आहा तशी तितकी डीप आहा आनी त्या डिपान थंयसर तो एडवांटेज घेवंक शकता सरकार. आणि सरकारा कडेन जर पैसे ना, नियोजन ना जाल्यार एका पंचवार्षिक योजनेन कितकीची योजना ह्या बजेटाक ना दुसऱ्या बजेटाक. पूण तुमी आमकां ह्या इलेक्शना पयलीं प्रॉमिस द्या. आमी तेंचेच लोक तेंच्यासाठी झगडणारे. ह्या प्रोविजन आमचे कडेन आयज जर ना जाल्यार फाल्यांची जनता तेंचे कडेन बघीत म्हणनाय काय गॅरंटी धरूंक शकना. जर आमी मरतो जाल्यार मतदानाक खंय आसतलो आमी नसतलो न्हू. पण त्यासाठी सरकारान डोळे उगडे दवरून हेचेर नियोजन करपाची ताकद दवरपाची, दृष्टिकोन दवरपाचो आनी धारगळची जनता कशी वाचतली हेचे कडेन प्रयत्न करपाचो. इतक्यात म्हाका हें कळटा. नमस्कार. आजच्या ह्या जो रस्त्याचो आमचो ओव्हरब्रिजाक लागून आमी जे उपस्थित आहात लोक जे आमचे नागरीक धारगळचे तेंचे मी पयलीं अभिनंदन करता की बऱ्या कामाक लागून तुमी हांगासर आज उपस्थिती दाखयल्यात. एक्चुअली ही उपस्थिती तशी खूब ना. जर हे पयलींच लोकांक जर कळलेले अशें ह्या रस्त्याक लागून आमी एक पत्रकार परिशद किंवा कितें आनी एक घेतले अशें जर बाकीच्या लोकांक कळलें जाल्यार आनी उपस्थिती दिसतली आसली सर. म्हाका जे आतां जो हो कार्यक्रम ठरयला तसोच व्हडलो कार्यक्रम जावपाचो असो पेपरार बातमी येवन ह्या सगळ्या धारगळच्याच लोकांक न्हू तर अख्ख्या ह्या पेडण्याच्या लोकांक सुद्दां हो रस्तो आनी हायवे जावो, हे आमचे ओव्हरब्रिज जावो. कित्याक हो फक्त धारगळचोच प्रश्न ना, हो सगळे तुये आसा, पेडणे आहा, अशे जे आमचे लोक आहा हेंचोय प्रश्न, आमचो नागजर आसा, वजरी आसा, ह्या लोकांचो हो प्रश्न आहा. तेन्ना अशें कोणीच चिंतपाचें ना की हो धारगळचोच प्रश्न आहा. हो सगळ्याच लोकांचो आमचो प्रश्न आहा. आनी हो हेका लागून ओव्हरब्रिजाक लागून आमी सगळ्यांनी एक जावंक जाय. हे राजकारण ना, हे राजकारणाचो प्रश्न येना. बऱ्याक लागून आमी फुडें सरोंक जाय. जी बरी कामां आहात तेका लागून आमी एक जावन बरें काम करून दाखोवंक जाय आनी आमच्या गोंयान आमचे धारगळचें नांव बऱ्या अभिमानान फुडें येवंक जाय अशें म्हाका दिसता. आज आमचे किशोरबाईन म्हाका उलोवपाक दिला. खरें सांगपाचें जर आमचे हरमलकरान म्हटलें की सायनी घेवन असो प्रश्न केला. हो जो रस्त्याचो जो प्रॉब्लम आसा, ओव्हरब्रिजाचो प्रश्न आहा, सरकारान प्रथम पयलीं जो प्लॅनिंग आसा पळय तो आमच्या पंचायतीक येवंक जायो.
कळ्ळो न्हू. हो बस स्टँड ही येदे बारीकशी एक बिल्डींग काडटा जाल्यार केदो व्हडलो प्लॅन काडटा आनी आज येदो व्हडलो रस्तो हायवे आमच्या पंचायतीकूच खबर ना कितें चल्लां हे ते. पयलींच्या पंचायतीक सुद्दां आमी ग्रामसभेक आमी विचारतले प्रश्न बाबा ह्या हायवेचो ह्या ओव्हरब्रिजाचो काय आहा तुमचे कडेन जाल्यार आमकां केन्नाच उत्तर मेळोंक ना. खरें सांगपाचें दुख्ख आहा. आनी कोणी हांव म्हणना आज जे कोणी हे हायवे ना हे आमचो ओव्हरब्रिज नाका म्हणून जे सायन मारले ते सुद्दां हांगासर आज उपस्थिती आसतली आसा. आनी आसा म्हणजे आतां तांकां कळ्ळें की खरेंच ओव्हरब्रिज जाय आसलो. आमचे मित्र आसात खुबशे आमी हेचेर खुबशे हे करताले की आमकां फुडें त्रास जातलो पूण अशें कोण येवयना. सगळ्यांक जावो की ओव्हरब्रिज जावंक जाय सगळ्यांच्या मनान दिसता की ओव्हरब्रिज जावंक जाय पण अशें येयना आनी एकठांय येयना. हे आमचे धारगळचे दुर्दैव्य. खरें सांगपाचें जाल्यार हे दुर्दैव्य आमचे धारगळचे की आमी एक जावन खंयच्या हाका फायट दिना. आज जर आमी बऱ्या कामांक आनी वायट कामांक जर अशें जर एकजूट दाखयली जाल्यार आमकां कोण हे करचो ना. सगळेच आमकां मान दितले अशें म्हणटा. नमस्कार. नक्कीच ताकद आहा आणि ही ताकद वेळोवेळी धारगळच्या जनतेन दाखयल्ली आहा. आमचे धारगळचे लोक जरा संयमी पण तेचो अर्थ सरकारान वेगळे पद्दतीन घेतला काय ना. कोण तो सम्राट सुर्यजी उलयता कितके लायक आहा ताका फेसबुकार ह्या फेसबुकाच्या विशयाचेर हांव सांगता. आनी जर जनरल असो गेलो जाल्यार प्रत्येक जाण कसो आसा एकदम भायर सरो शकना. आज सतीश धुमाळान एक वेवस्थीत सांगलें की हांगासरच लोक आहा जे सपोर्टान आहा ओपोजानय आसले. नेतृत्व आहा न्ही त्या नेतृत्वान ह्या धारगळच्या विकासाची वाट लायल्या. पयले जे नेतृत्व आसले ते आपूण एका जाग्यार बसून सगळे ठरयताले. MUR कॉन्ट्रॅक्टर म्हणा किंवा मोपा एअरपोर्टाची ऑथॉरिटी GMR म्हणा. कितें जालां पणजे खंयच्या तरी आलिशान हॉटेलान बैठके जाल्या ठराव जाले. ठराव थंय सुद्दां जाले. ग्रामपंचायत खंय आहा. एक सम्राट सुर्यजी जर ग्रामपंचायतीन उठून एक ठराव घालता बाकीचे म्हणटा वगैरे. पत्रकारांनी भरपूर सपोर्ट दिलो पण पत्रकार सुद्दां म्हणटा बाबा कितले लोक आहात हेका महत्व. किशोर सरांनी आवाज भरपूर उठयलो आनी म्हाका अभिमान दिसता की गोवन वार्ता माध्यमांतून पेडण्याचे नागरिकते तेंचे जे विश्लेशण आहा हांव तेंची मोपा जी घरां लोकांक दिल्या तेचे बद्दल तेंच्यानी एक केल्ली बाया वरक म्हणून एक तुमचोच आहा. तर वेवस्थीत रित्या मांडले. पाठपुरावो कितें फुडें स्थानीक पंचायत कितें करता. आज पंचायत BJPची आहा आमदार BJPचो आहा आनी आमदार हांगासरलो रहिवासी आहा. हो फ्लायओव्हर विशय जर घेतलो जाल्यार एकच मुद्दो हांव मांडटा. व्यंकटेश नायक बाब पेडणे तालुका नागरीक समिती तुमी सांगिल्लें DPR करचो. कित्याक करचो DPR. हो फ्लायओव्हर ऑलरेडी सँक्शन जाल्लो आहा कोणी तरी बंद केला. मागच्या नेतृत्वान प्रेशर घातलो आनी बंद केलो. ते नेतृत्वात मडगांव आसा. हांव स्पश्ट उलयतां. आतांची नेतृत्व धारगळी रहिवासी आहा तांकां जरा वेळ दिया. हांव तांकां डायरेक्ट कांय म्हणिना कित्याक पॉलिटिकल हेतून ते नवीन आहात पण लोकांच्या समस्यांची तांकां जाण आसा. आज पंचायत आमचो अनिकेत बाब सरपंच आहा तेणे आपलो मुद्दो मांडलो. तूं तुज्या मुद्द्याक ठाम रावचो इतलीच म्हाजी मागणी. दुसरो मुद्दो आहा आमचो खासदार श्रीपाद भाऊ नाईक मोठे व्यक्तिमत्व उदार. तुमकां तुमच्या प्रतिमेचेर मतां पडटात. आमी मतां तुमकांच घातलीं स्पश्ट सांगता. कित्या खातीर प्रतिमा तुमी एकाच पक्षान आहा. तुमी इब्रामपूर गांव दत्तक घेतलो कसल्या तरी योजने अंडर केंद्र सरकारच्या. कितें जालें तुमकां प्रेस नोट दिवचो पडटा. आमकां पंचायत सहकार्य करिना आमकां कम्युनिटी सहकार्य करिना म्हणून विकास जायना. हांव तुमकां जाहीर आव्हान करता तुमी येतले इलेक्शनाक फाल्यां हो धारगळ फ्लायओव्हर तुमी दत्तक घेया. हो फ्लायओव्हर करून दाखया. लोकांची मरणां टाळा. 2 लाख दिवं नाका. फाल्यां आमचे मुख्यमंत्री म्हणटले आमी स्कीम वाडोवन 5 लाख करतले. बरोबर मेल्ल्यांक जाय तुमकां मरण. आज म्हाज्या घरांतलो मरो न्ही आनी हांव 5 लाख घेवंक रावो. जाय जाल्यार सांगा. धारगळ कितें आख्ख्या गोंयान हो विशय मांडूंक जायो. खंय खंय फ्लायओव्हर जायो ते जावोच. बरोबर DPR नाका कांय नाका. आज जर गरज दिसली हांव तुमकांच सांगता भाजपाचे फॉर्मां भरा तुमकां फ्लायओव्हर मेळूं शकता. तशें जावंक जायना. जनता महत्वाची. सामान्य नागरीक आमचो पेवराव पळया आमी उठले धांवून येयले कोणी तरी आमकां सांगले हो विशय आहा म्हणून. काळाची गरज आसा. हो विशय मुख्य म्हणजे आमच्या आमदारान आतां गांभीर्यान घेवपाक जावो. आमदार म्हाज्या फाटल्यान आसा घर बांदून. मुख्य म्हणजे धारगळी आहा. हांव खूब खोशी कारण पयलींचो आमदार मडगांव पासून सगळें राजकारण चलयतालो. पंचायत मंडळाक सगळ्यांक खबर आहा
हांव जास्त तेचेर उलोवंक सोदिना, पूण आतां तरी सुदरा. नवीन पंचायत मंडळ आहा तेणी तेचेर भयंकर गांभीर्यान विचार करचो. आज शेजारी मेलो म्हाका रडोंक येना, म्हाज्या घरान मेलो म्हाका खूब रडोंक येतलें. ती परिस्थिती हाडूंक दिवं नाका. तूं तसो अशी वेवस्था आसपाक जाय. हो फ्लायओव्हर जावचो ही काळाची गरज आसा आनी नवीन धोरण कांयच नाका. जो आसा तो कोणी बंद केलो त्याच पद्दतीन तो जागृत करा. जागा खंय गेल्या कमी जास्त कोणाची जाल्यार ती ॲडजस्ट करा. इतकीच माझी मागणी आहे आणि धन्यवाद. धारगळ पंचायतीचे आनीकूय पंच सदस्य आसात. प्रत्येक पंच सदस्यान हांगा उलोवपाक जाय आनी ह्या आयच्या कार्यावळीच्या माध्यमांतल्यान हांव तुमकां आवाहन करता सगळ्या नागरिकांक की प्रत्येकाची तुमची एक तक्रार आसता नेहमी. तुम्ही पत्रकार हो विषय आमचो मानिना, तुम्ही पत्रकार तो विषय आमचो मानिना. पत्रकार एकटो येवन हांगा उबो रावन जायना. पत्रकाराच्या फाटल्यान जनता जायी. जनता जेन्ना आसता तेन्नाच सरकाराक दिसता की ना हो खरोच जनतेचो प्रश्न. पत्रकार एकटोच बडबडलो का तो तुकाच दिसता म्हणटा, तो जनतेक कांयच दिसना. तर ह्याच्या फुडें ही सुरवात घेया. हो फक्त हायवेचो विषय, हो हायवेचोच विषय न्हू. धारगळीन आनीक वेगवेगळे प्रकल्प जावपाचे आहात. तुमकां तुमचें अस्तित्व जर टिकोवन दवरपाचें आसा जाल्यार तुमकां जागे रावचें पडटलें आनी तुमकां सजग रावचें पडटलें. बुद्धीचो वापर करचो पडटलो. तुमी खंयच्याय पक्षाचे समर्थक आसात, प्रत्येकाक खंयचो पक्ष आपूण पाठिंबो दिवचो आनी खंयच्या पक्षाची विचारसरणी आपूण एक्सेप्ट करपाची हो प्रत्येकाचो नैतीक स्वताचो वैयक्तीक अधिकार. पूण जेन्ना गांवचो विशय आसतलो, जेन्ना आमचो गोंयचो विशय आसतलो तेन्ना नागरीक म्हणून आमकां सगळ्यांक एकठांय येवपाक जाय. वीर बाब, तुका ह्या विशयाचेर कितें दिसता? पंच सदस्य नवीन पंचायत आसा, लोकांनी मोठ्या विश्वासान तुमकां निवडून दिल्लेले आसात. ह्याच्या पयलीं पंचायती कितक्यो जावन गेल्यो. आतां नवीन पंच सदस्य म्हणून तूं ह्या विशयाक न्याय मेळोवन दिवपा खातीर कितें करतलो? नमस्कार म्हणटा सगळ्यांक. आतां ही जी आतां आयज मिटींग जाल्या वो कितें गॅदर जाल्या ते एक मिनट म्हळ्यार आमकां कांयच खबर ना. एक पयलो प्रॉब्लेम. सेकंड थिंग आयज म्हाका कोणी तरी सांगलें की थंय गर्दी जाल्या म्हणटून हांवें म्हटलें कितें गर्दी जाल्या म्हणटून पयलीं पळोवया कित्याक लागून. हांवें सतीशाक फोन मारलो, तो म्हणालो अशें प्रॉब्लेम आहा, मातसो यो. फर्स्ट थिंग म्हणजे ह्या हेजो म्हाका पयलीं हिण एक लागलेलो की आमचो सरपंचान म्हाका एक पंचायतीन म्हटलेलें की एक फ्लायओव्हराचेर आमी उलोवपाचें आहा म्हणून. पण केन्ना कितें डिसायड केलें तें कांय खबर नासली म्हाका. पूण हो बरो विशय आहा. म्हाका हांवेंय ताका सांगलेलें बाबा आमी फुडें सरया म्हणून. सेकंड थिंग म्हणजे कितें हांगा ब्रीज जातलो आमकां खबर आसली, पूण केन्ना जातलो ही आमकांय खबर ना. आतां कॅन्सल जाला कितें तें आतां कळ्ळें म्हाका. सो ही ब्रीज जावपाची गरज आहा, हाका हांवूय सहमत आहा आनी हो ब्रीज जावपाक जाय. सेकंड थिंग म्हणजे आमी एक्सिडंट जायते पळयल्या. म्हाका दिसता म्हयन्याक न्हूच म्हटल्यार एक 20 तरी एक्सिडंट जाता, बारीक एक्सिडंट जाता. ते टाळोंक जाय, खंय तरी जावंक जाय. इवन म्हाजे फॅमिलींतले न्हू जाल्यार कोणाचे तरी फॅमिलींतले, आमचेच फॅमिली सगळे. हो ब्रीज हो जावपाची सारकी गरज आहा आनी हो ब्रीज कसो तरी जावपाचो हें हांव मागता. आनी पयलीं म्हणजे हांव तुमचे सगळ्यांचे आभार मानता की शॉर्ट नोटीस पिरियडान तुमी सगळे आयले हांगा. प्रेसूय आयले आनी धारगळचे नाल्यार धारगळच्या भायले लोकूय आयले. कारण आज तुमी पळयतात नॅशनल हायवे येदो व्हडलो प्रकल्प गोंयान जालो. नॅशनल आमची भाजपा, नितीन गडकरी जी, आमचो CM लेट मनोहर पर्रीकर, हे सगळ्यांचे हेच्या खातीर श्रमदान आसा. नाल्यार त्यांनी आपआपले वेळ घालून हो प्रकल्प केलो. पण तो करतना धारगळ आमचे जे लिडर्स आसात पयलींचे म्हणा नाल्यार आतांचे म्हणात, ह्या लोकांनी आयज हांगा बारीक लक्ष घालपाची अत्यंत गरज आसा. हांव सरळ सांगता की म्हाजें दुकान ह्या नाक्याचेर आसा. त्या नाक्या वयल्यान इंडस्ट्रियल इस्टेटीन वचपाक रस्तो तो. 2-4 गांव आसात, तुये, कामुर्ली आनी खंयच्या गांवांक मोरजी बिरजी सगळ्याक कनेक्टेड जाता तो. तशेंच ह्या बाजून बाकीचे आसा, एअरपोर्ट रोडाक वयता आनी खंय वयता. पण आज एक सादारण व्यक्ती, एक नुस्तेकार बाबडो जर आपलो पाटलो घेवन क्रॉस करूंक वयता जाल्यार ताका प्रोटेक्शन ना. तेजी जबाबदारी घेणारो मनीस थंय कोण ना. हांवें पळयलां की आमकां दिसाक एवरेज 2दा तरी सोडाची बाटली नाल्यार उदकाची बाटली घेवन कोणाक तरी धांवचो पडटा. आतां हो डेवलॉपमेंट, हो विकास लोकांच्या मरणा खातीर आमी मरणां उखलपाची, लोकांची मडी काडपाची, काय आमी आनीक कोणाचें वायट जाता काय तें पळोवपाचें, काय आमी एक प्रॉपर एक फ्लायओव्हर जर जालो जाल्यार सगळे वाटेंतले सगळ्यांचे धंदे आहात. अरे जीव ना जाल्यार धंदो कसलो करतलो तूं फुडें, बरोबर? आजचो जो धारगळचो यूथ जो आहा तो आयज भायर सरलेलो आहा. सुशिक्षीत भुरगे आयज आमी जर पळयले धारगळीन एवरेज आतां ग्रॅज्युएशन तरी लोकांनी केल्लें आहा आनी लोकांक कळलेलें आसा. भाजपाक आमी सपोर्ट केल्लो आसा, हे फुडें करतले. आनी आमचो आमदार सुद्दां आमच्या बरोबर आसा. आज तो काही कारणास्तव ना हांगा, पण आतां तो हो यूथ जो पंचायतीन पावलो, जो ZPक आसा यूथ, आनी आमचो आमदारूय यूथ, आनी बाकीचे आमचे सपोर्टर्स जे आहात, वोटर्स, हे सुजाण जाल्ल्या.
तांकां आयज कळोंक लागला की बरें कितें आनी वायट कितें तें. बेश्टोच खंयचो तरी अनपट गांवार येतलो आनी आमकां रॉंग डायरेक्शनां दाखयतलो, हें नाका तें नाका, हें आतां धारगळीन चलपाक ना. कारण धारगळचो आयज जो सुजाण यूज आहा तो वयर सरलेलो आहा आनी ताका कळटा. म्हणून ही एक अत्यंत काळाची गरज आसा. फुडें भुरग्यांक स्कुलान वयतना क्रॉसींग करपाक भरपूर त्रास लागता. कोण तांकां जबाबदार कोण ताका? म्हणून हांव सांगता पंचायतीन झडपीन आनी आमदारान फुडाकार घेवन हेजेर बेगींतल्या बेगीन तोडगो काडपाचो. म्हजें नांव सागर नायक. आतां जेन्ना येयलो सेंटरासून प्लॅन येयलो, सो तेंच्यांनी हांगासर फ्लायओवर दाखयलो प्लॅनाचेर आपल्या. सो तेंच्यांनी बेश्टोच दाखोवंक ना फ्लायओवर. तांकां खबर आसली की हांगासर फ्लायओवराची गरज आसा. ओके, ते जे प्लॅन काडपी आसात पळय ते कोण हांगासरले लोक न्हू. तो सेंटराचेर सर्वे करून हो फ्लायओवर दाखयलो प्लॅनाचेर. पूण कोणीन तरी आपल्या वेवसायीक भुके खातीर लोकांक मिसगायड केले आनी लोकांचे सायनी घेवन पॉलिटिकल प्रेशर घातलो आनी हो फ्लायओवर कॅन्सल केलो. जशें तुमी म्हणटा की फ्लायओवर येदो व्हडलो नॅशनल ऑथॉरिटीचो फ्लायओवर कॅन्सल करप ही सादी गोश्ट न्हू, पूण हो केलो गेलो. आज कितें आसा, आज लोकांक हो फक्त धारगळच्या लोकां खातीर न्हू, हो फ्लायओवर इफेक्ट करता जी तुये पंचायत आसा तेंच्या लोकां खातीर, विर्नोडा पंचायत आसा तेंचे, कित्याक तेंचे भुरगे सुद्दां हांगासरूच येतले, हांगासरूच येवन ते कनेक्ट जातले हायवेक. सो आज आमच्या पंचायतीक गरज आसा की त्या पंचायतीक अप्रोच करपाचें आनी तेंचोय मातसो सपोर्ट घेवपाचो. सिमिलरली इब्रामपूर पर्यंत जे पंचायती येता, ओके, तेंच्या पंच मेंबरांकूय घेवन थंयसरल्या लोकांकूय घेवन सपोर्ट दाखोवपाची गरज आसा. आज ही गर्दी इतली दिसाय जशी तुमी सांगले की फक्त 6 वरांचो टायम दिल्लो लोकांक, तेतून ही इतली गर्दी जाल्या. हांगासर इतली जी शॉपां आसा पळय, हे शॉपांतलो एकटो मनीस जर येत न्हू जाल्यार हो रस्तो आख्खो भरतलो. इतली शॉपां हांगासर आसा. आज आमचे जे शॉपकार वेवसायीक जे आसा तांकां कळपाक जाय की प्रत्येक फ्लायओवरा पोंदा एक मार्केट तयार जाता. कसो कितें? फ्लायओवर म्हणजे स्लो जाले मुवमेंट, गाडयांचे मुवमेंट स्लो जाले, फुटफॉल वाडलो आनी फुटफॉल वाडलो म्हणटकच ऑटोमॅटिकली बिझनस वाडलो. सो आमचे जे बिझनसमॅन हांगासर जे आसा, वेवसायीक लोक आसा, तांकां पयलीं हे पटोवन दिवपाक जाय आमी की बाबा वेवसाय वाडटलो, वेवसाय सोंपचो ना, हांगासर वेवसाय आनीक वाडटलो. ओके, दुसरी गजाल म्हणजे कितें, जी ल्हान ल्हान भुरगीं आज म्हापसा वयता स्कुलान, पेडण्यां वयता स्कुलान, तांकां हे रस्ते क्रॉस करपाक इतले डिफिकल्ट वयता. अर्दे वर ती हांगासर रावन, म्हाजो स्वताचो भुरगो, हांव कोलवाळे शिकतालो, हे रस्त्याच्या कामा खातीर हांवें काडून ताका आतां तुवें डॉन बॉस्कोन घातलो. हे म्हाजें एग्जाम्पल. कित्याक म्हाका नाका की बाबा म्हाज्या भुरग्याक कितें तरी वायट जाल्लें. ओके, आज जाणटे हांगासर कितलेशे एक्सिडंट जावन मेले. म्हाजो स्वताचो फ्रेंडचो बापूय एक्सिडंट जावन एक 8-10 दीस तो कोमान उरलो. सो इतली वायट गजाली. आनी वेवसाया खातीर जर आमी हो हायवे असो सोडटा विथआवट फ्लायओवर, जाल्यार वेवसायाकून चड इम्पॉर्टंट आसा कोणी तरी लायफ, आनी लायफा कडेन खेळचें न्हू. सो हो फ्लायओवराचो डिमांड जो आसा पळय तो आमच्या पंचायतीन स्ट्रेट अवे मांडपाचो. ओके, आनी बाकीच्या पंचायतींचे तेंच्यांनी समर्थन घेवचें, इतली आमची मागणी आसा. पहिले सगळ्यांक हांगा नमस्कार. उपस्थित धारगळचे सगळे नागरीक, त्याच बरोबर पत्रकार बंधू. हो हांगा जो जेन्ना हो फ्लायओवर जेन्ना कॅन्सल जावपाची तुमकां कुणकुण लागली पत्रकारांक, तेन्ना म्हाका दिसता पत्रकारांनी सगळे वेळोवेळी आवाज उठयलेलो आहा. पण ताका आमचे जे नागरिकांचे तांकां जे फाटल्यान पाठबळ जाय आसले ते तांकां त्या प्रमाणे तेन्ना मेळोंक ना. ताका लागून हो आमचो आवाज विधानसभेत पावलेलो. आणि दुसरी गोष्ट, जो हो प्लान आमचो जो आसलो धारगळचो किंवा सबंद गोव्याचो, हो गडकरी सारक्या एक उच्च नेत्यान हो प्लान बसान सगळो काडलेलो. ताका लागून हेच्यात कांय चूक घडक ना. हो प्लान अगदी व्यवस्थितच आसलो, पण हो प्लान धारगळच्या पंचायतीत आमच्या उघडो करूंक जाय आसलो सगळ्या लोकांक दाखोवपाक. ते काही गोष्टी हे रावले आनी ताका लागून काही लोकांच्या निदर्शनाक येवंक ना की बाबा हे कितें चल्लां. थोड्या लोकांक दिसलें असोच रस्तो हांगासून, पण जेन्नाय कुणकुण लागली तेन्ना लोकांक एक हे जालें. पण आयज अशी गोष्ट जाल्ली आहे, घरा कडसून हांव जर भायर सरता तर मुंबय वचपाक, जाल्यार म्हाका ते म्हणटा मुंबय तूं वचना, पण धारगळसून क्रॉस करतना सारकें कर. मुंबय तांकां गॅरंटी आहा घरा कडेन मुंबयसून सारको येतलो, पण धारगळसून घरा पावतलो आपल्या नाका हे तांकां कळना. अशी परिस्थिती धारगळी जाल्ली आहे. ताका लागून भारतीय जनता पार्टीच्या 2024 जे इलेक्शन आहा तेच्या बरोबर आमचे सगळे लोक रावतलेच. पण जर आमचो कॅन्डिडेट लिडींग मतान येवंक जाय, धारगळची पहिली मागणी आहा की हो फ्लायओवर आमकां जावंक जायो. आणि ह्या धारगळच्या फ्लायओवराक लागून म्हाका दिसता आमचे पूर्ण पंचायतीचे सगळे मेंबर, सरपंच, उपसरपंच आमच्या बरोबर आसात आनी ते आमच्या बरोबर एकनिश्ठेन रावतले आनी हो धारगळचो फ्लायओवर पूर्णत्वा कडेन येवपाक पूर्ण पाठबळ दितले. आता जवळ सगळ्यांनीच या विषय मांडलेलो आसा. म्हाज्या मातसो बोलपाची इच्छा नसली तरी पूण एक बोलपाची म्हाका एक हे येयली. मुद्दो सांगपाचो एकच, जो लोकांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी जो सांगलो तोच मुद्दो.
पण एक लक्षात ठेवपाचा, हे धारगळीन असा जावपाक कारण एकच की आवाज उठोवपाक कोणाक ताकद नसली. ती ताकद आज आम्ही ह्या नेतृत्वाकडे दिल्ली आसा. त्यांच्यानी त्यांचो पुरेपूर उपयोग करून हे धारगळच्या कल्याणा खातीर त्यांच्यानी आपल्या ताकदीचो उपयोग करचो, आपल्या बुद्धीचो उपयोग करचो आणि ह्या लोकांक एकठांय हाडपाचे. माझ्या सारको मनीस आज म्हाका जवळ जवळ राजकारणात 40 वर्सां जालीं. ह्या धारगळीच्या लोकां खातीर धारगळ एकठांय हाडपा खातीर जिवाचा रान केला. पण आमच्या ह्या स्पश्ट वक्तृत्वा खाली ह्या लोकांनी आमकां दबावतले गेले, कारण आमी आर्थीक बाजून कमकुवत. जेच्या आमी सर्वीस केली ताका सुद्दां दबावचो प्रयत्न मी केलो, पण तेणी म्हाका दबावलो कित्याक त्या सत्यपणान आमचो शाणपण चल्ला ना. हो रस्तो हो ओव्हरब्रीज कित्याक रावलो ह्याचो पूर्ण कल्पना म्हाका आसा. पण आमी तेंचे कडेन काय तडजोड करूं शकना, तेजे कडेन आमी फायट करूं शकना. ह्या प्रत्येक धारगळच्या नागरिकाक खबर आसा, कारण ह्या अरेराविशायीन हुकुमशाहीन ह्या सगळ्यांचा हे धारगळेची विल्हेवाट लागलेली आसा. हांव दर्शना शेटये, धारगळ पंचायतीचे महिला एक तुमच्या फुड्यान एक मागणी घालता की हो जो आमचो खांबो, जो 2 खांब म्हणटा धारगळचो जो आसा, तो मेन खांबो आसा प्रत्येक गांवांत वचूं. आमच्या वजरी म्हणा, वारखंड म्हणा किंवा पिर्णा हे जे 5 गांव आसा, तशेंच आमी तुव्यान वयतले जाल्यार आमकां हो मेन खांबो, पत्रादेवी वयतले तरी आमकां हो मेन दोन खांब म्हटल्यार आमचें हें मेन टार्गेट जाल्लेलें आसा. जर होच जर खांबो आमचो जर घट ना, आमकां कोणाकूच चलोवंक हांगा गावना. कारण हे जे दिसान दीस जे अपघात जाल्लेले आसा तेज्या कारणां खातीर आमकां कोणाकूच वचूंक हांगा भंय दिसता. चलून वचूं किंवा आमी गाडयेन वचूं आमची बायक घेवन. प्रत्येक जाणांक हांव मागणी करता सरकाराक की आमकां हो जो फ्लायओवर आसा तो इम्पॉर्टंट आसा, कारण हो जर जावना जाल्यार हांगा अपघात वाडत वयतले. प्रत्येक जाणां हांगासर आमी आयज धीरपणान उबी रावलेली आसा आनी ह्यान फुडें सुद्दां प्रत्येक जाणां हांगा फुड्यान येतली की हो आमको खांबो, आमचो जो 2 खांब जो आसा तो जाता तितको बेगिना तुमी आमचो प्रॉब्लम सॉल्व आउट करचे आनी सगळ्यांक आमकां न्याय दिवचो आनी हांगा फ्लायओवर बेगिना जावचो. म्हजें नांव मयूर नायक. सगळ्यात पयलीं हांव गोवन वार्ता लायव्हचे आनी किशोर सर यांचे आनी यांच्या टिमीचे खूब खूब धन्यवाद म्हणूंक सोदता, कित्याक आयज हांगा येयला आनी आमचो हो इशू आहा तो लायव्ह कवरेज दिवन एटेंड करता. आयज जशे आमचे सरपंच बाब अनिकेत, आमचे सोशल वर्कर सिद्धेश बाब, धुमाळ बाब हे सगळे जाण उलयल्ले आसा, पंच मेंबर, एक्स पंच मेंबर उलयल्ले आसा, तेंच्यांनी सगळ्यांनी सांगलेलें आसा की हो जो विशय आसा तो आमी आमच्या MLA कडेन मांडटले. हांव हितून आनी एक गजाल एड करूंक सोदता की हो जो हायवे आसा और हो जो फ्लायओवर आसा हो फक्त पेडणे मतदारसंघाच्या MLA पुरतीच मर्यादीत ना. आयज तुयांतले लोक आसा, पारशाचे लोक आसा, ह्या वाटेंतले लोक सुद्दां हांगा येता. तेंचो जो कन्सर्न MLA आसा, खूब खुशी दिसता म्हाका सांगपाक की तो आमचो धारगळचो शिरगळचो रहिवासी, म्हाजो नेबर जीत आरोलकर बाब. हांव तेका सुद्दां रिक्वेस्ट करता की तेणेन सुद्दां हांगासर लक्ष घालचो, कारण फाल्यां सकाळीं तेचे सुद्दां लोक जे हांगासर तेच्या मतदारसंघाचे ट्रॅवल करता, फाटीं फुडें कितें बरें वायट जावं शकता, एक्सिडंट जावं शकता, कितेंय जावं शकता, सो तेणेन सुद्दां हांगा एक्टिवली आपलो लक्ष घालचो, हेचेर उलोवपाचो आनी हांगासर फ्लायओवर आमकां जाय म्हणून आमकां समर्थन करचें आनी आमकां सपोर्ट करचो. हांव हे तुमच्या प्रेसाचें पयलीं स्वागत करता आनी तुमी बरी इनिशिएटीव घेतली. तेच्या उपरांत हांव आमच्या धारगळ पंचायतीचे सरपंच अनिकेत आनी फूल पंचायत सदस्यांचे खरेंच कौतूक करता की तेंच्यांनी बऱ्या विशयाक सगळ्यात पयलीं हात घातलो. आनी आयज ही धारगळ हाचो हो फ्लायओवर जो आसा ती खरी गरज आसा आनी तो नियोजीत आसलेलो. तो कॅन्सल केलो, कोणी कित्याक आपल्या स्वार्था लागून केलो, कितें केलें तें आमकां काय खबर ना, पूण हो नियोजीत जो फ्लायओवर आसा तो हांगा जावपाचो. ताका लागून पंचायत सरपंचाक आनी फूल पंचायतीक आमचो जाता तितलो सपोर्ट आमी दितले तांकां आनी तांच्या फाटल्यान कायम रावतले. तुमी आमकां खंय व्हरात, आमी तुमच्या वांगडा आसा. देव बरें करूं. हांव नामदेव धारगळकर. हांवें 6 म्हयन्या पयलीं म्हणजे मार्च एप्रिलान एक प्रेस नोट दिली, बातमी येयल्ली म्हाज्या नांवान, नामदेव धारगळकराच्या नांवान, ऑल इंडिया रिपब्लिकन पार्टीच्या वतीन, की म्हाका हांगा रेवेचो जो रोड आसा थिंगासर ही म्हणजे एक्सिडंटाची जी श्रृंखला चालू आसा अशी हे म्हाज्या बातमेन हांवें नमूद केल्लेली. आनी ती बातमी हायलायट जाल्ली बरी, तितून फेसबुकाचेर हांवें घातलेली, वॉट्सॅपाचेर लोकांनी खूब म्हाका प्रतिसाद दिल्लो. पूण म्हाजें अशें म्हणणें आसा की हो जो काही वेवसायीक जे हांगासर लागीं आहात तेंच्यांनी आपल्या धंद्या खातीर जो फ्लायओवर कॅन्सल केलो
हेंच्यांनी पयलीं चिंतपाक जाय आसलें की ह्या रस्त्याच्यान आमचे भुरगे बाबा केन्ना तरी वयतले आनी म्हाज्या भुरग्याक बाबा त्रास जावंक शकता हेचो तेंच्यांनी विचार करूंक आहलो आनी त्या फ्लायओवराक अनुमती दिवपाक जाय आसली आनी तो जावकूच जाय आसलो. म्हाजें म्हणणें आसा की हो एक सामाजीक आनी नैतीक गरज आसा दळणवळणाची. आतां काही अशे मुद्दे मांडले की 2024 इलेक्शन लोक हायलायट करता. मरणारो आसतलो तो बाबा हो आमचो BJPचो मतदार मेलो अशें कांय पेपरार येवचें ना किंवा हो आमचो काँग्रेसचो मतदार मेलो अशें येवचें ना. तो एक प्रतिनिधी ज्या हेचो जो व्हडलो आसा अधिकारी आसा तेचें एक नांव येवंक शकता. बाबा हो BJPचो अधिकारी मेलो हें म्हणूंक शकता आमी. पण हांगासर तुमी 2024 इलेक्शन हायलायट करूं नाका. हांगा समाजाची नैतीक गरज आसा. दळणवळण ही समाजाची नैतीक गरज आसा. तेच्यार फोकस करा. जे आमच्या धारगळचे ग्रामस्थ सगळे एकठांय जाले आनी तुमी पत्रकार बंधू हेंच्यांनी एक्चुली म्हाजो विशय हो 6 म्हयन्याच्या पयलींचो आसलो. तेज्या उपरांत प्रदीप भुशण नायक आसा पळय तेणेन एक 2-3 दिसांनी ही बातमी दिली. पण आयज प्रदीप भायेच्या फुड्यान ही गोश्ट घडल्या पण तो हांगासर उपस्थित ना. म्हाका खबर ना कित्याक ना तो. कित्याक पंचायतीन पॅनल जावं कितेंय जावं पण जेन्ना सगळे ग्रामस्थ एकठांय येता तेन्ना सगळे पंच एकठांय येवपाक जाय आनी त्या सगळ्या पंचांनी मेळून तो विशय हाताळपाक जावो आनी तेजो पाठपुरावो त्याच पद्दतीन करपाक जावो. हांगासर आमच्या पेडणे मतदारसंघाचे जे वो आसा म्हटले आमदार आसा हेंच्यांनी तेच्यान जास्त लक्ष घालपाक जाय. आपल्या मतदारां खातीर घालपाक जाय. ते मतदार खंयचे अमके बाबा अमकेच हेचे आसतले ह्याच पार्टीचे आसतले त्याच पार्टीचे आसतले त्याच्याच खातीर आमी काम करपाक जाय. हे गोष्टी सगळे सायडीक काडून जावं. दुसरें म्हणल्यार हांव डॉन बॉस्को स्कुलाक गाडी चलयता. म्हाज्या बरोबर म्हाज्या गाडयेन 10 भुरगीं असतात. म्हाका सुद्दां खूब हांगा टर्न मारतना खूब त्रास जाता. कित्याक अर्दी गाडी म्हाजी रावता अर्दी गाडी फाटल्यान रावता. ह्या रोडान 120 स्पिडीन गाडयो वयता. म्हाजो फाटलो भाग बरोबर म्हाजी 5 भुरगीं घेवन वचूंक शकता. ही म्हाका खेद आसा. जरी म्हाज्या बरोबर म्हाका भुरग्यां बाबतींत थोडेशें कितें मेळटा पण असो अर्थ न्हू की ती 14 जी भुरगीं म्हाज्या गाडयेन आहा ती म्हाजी भुरगीं. कित्याक तेंच्या आवय बापायन म्हाज्या कडेन जबाबदारीन दिल्ली आसा. तांकां स्कुलान पावप आनी स्कुलाच्यान परत हाडून तेंच्या घरा पर्यंत पावप ही म्हाजी जबाबदारी आसा. म्हणून हांव म्हणटा ह्या जो फ्लायओवर आसा तेचो पाठपुरावो बेगीच्या बेगीन करून हो फ्लायओवर खरोखरच बेगीच्या बेगीन जावचो. नमस्कार सगळ्यांक. हांव तुये पंचायतीचो माजी पंच गणपतराव पेडणेकर. सगळ्यान पयलीं फ्लायओवराचो विशय सगळ्यांनी बरो पैकी मांडलेलो आसा. सगळे जाण वळखीचे फ्रेंड सर्कल आसात. पण फ्लायओवर हो जावत खरें अत्यंत गरजेची विशय आसा. आमी तुयांतल्यान जेन्ना हांगासर येतात म्हाका आतां हांव आतां मावाड्या वयतलो एक्चुअली पण ही गर्दी पळोवन हांव मुद्दम रावलो आनी 1.5 वर जालां हांव आतां सगळ्यांचे कोण कितें उलयता ते सगळ्यांचे आयकून आसा. पंचायत नवीन आसा. यंग सरपंच आसा. खरोखरच पहिल्यांदा हांव तुजो अभिनंदन करता. कारण जेन्ना हांव 2012च्या इलेक्शनाक पंचायतीन भितर सरलेलो तेन्ना म्हाज्या आंगान तीच तिडक आसली की गांवां खातीर कितें तरी करतलो म्हणून. आनी आयज तीच तिडक झेडपी कडेन आनी सरपंचा कडेन पळोवन म्हाकाय बरें दिसता. हांगासर जेन्ना आमी क्रॉसींग करता ही स्थिती आज करसवाड्या आसा इंडस्ट्रीची. आमचो सैरोजी बाब हांगासर उलोवन गेल्लो आसा पण तो आतां गेलो हांगासून. तेकाय ती स्थिती खबर आसा की करसवाड्या ही स्थिती जाल्लेली आसा. थंय फ्लायओवर ना. सगळो तेंच्यांनी ट्रॅफिक 4 रस्त्या वयल्यान देंवयला. आनी आयज जर आमी जसो म्हाजो मित्र आतां म्हटलें की आमी जर क्रॉसींग जर तुयान वयता खरोच खरी गजाल सांगला तेणी. हांव जेन्ना आतां मारुती घेवन क्रॉस केली जाल्यार म्हाका थंय 5 मिनटां रावचें पडलें. कारण NPचे व्हडले ट्रक वयतात. बसी जे बॉम्बेलँडचे जे बसी वयतात ते म्हाका दिसता एक्सिलरेटराचेर फातर धरून वयतात. कारण ते इतले स्पिडीन वयतात तांकां आनी थंय फुडें कितें आसा तें दिश्टी पडना. फ्लायओवराचेर सगळे उलयले. हांगा उपस्थित नागरिकांक हांव एकूच सांगता कारण म्हाका ज्या कडेन तो अनुभव आसा. आमचे भाई किशोर नायक आमच्याच गांवचे आसत. आतांच म्हाजी एक भयण हांगासर उलयल्या. आमी तुयांतल्यान आमी हे रस्त्यांतल्यान आमी क्रॉस जाता. सगळ्या पेडणे तालुक्याक तो अत्यंत गरजेचो फ्लायओवर आसा. फक्त होच न्हू तर ज्या ज्या जाग्यार जाता थंयसर गरजेचें आसा. हांव सरपंचा कडेन एकच विनंती करता की जेन्ना आमी खंयच्याय विशयाक हात घालता जावं खंयचो विशय सरकारा कडेन प्रेसाच्या माध्यमांतल्यान आमी मांडटा तो विशय त्या चवट्या पुरती रावचो न्हू. कारण आतां हांगासर खुबशे पंच सदस्य झेडपी उलयले आपापल्या कामाक गेले. हो विशय फाल्यां खंय तरी नाक्यार बसोवन जावं खंय तरी हॉटेलार बसून कितें सरपंच सांगता रे ताका कितें खबर आहा. म्हणून प्रेसा कडेन उलयले आनी मागीर एक उलयले हे करनाकात. हो विशय जसो तुमी आतां घट्ट धरल्यात तसोच विशय हो
जेन्ना तुम्ही फाल्यां पंचायतीन वयतले जावं आनी खंयच्या सामाजीक क्षेत्रांत कामाक वयतले तो विशय तितक्याच लोकांक न्हू तर ती वाडोवन घेयात आनी परत घट्ट करून तो विशय फुडें व्हरात, तो विशय होऊन दिवंक नाकात. कारण हो अनुभव आमी घेतलेलो आसा. आमकां किशोर बाब खबर आसतली की आमचो इलेक्ट्रॉनीक सिटीचो विशय कितलींशीं वर्सां आसता आमच्या तुयांतल्यान, तो विशय तसो होत गेल्लो आसा. तेंच्यांनी बऱ्यापैकी तो विशय खूब तरेन मांडलेलो आसा, हे तुमकां सगळ्यांक खबर आहा, सांगपाची गरज ना. तेका लागून हो फ्लायओव्हरचो विशय तुमी होवंक दिवंक नाकात. तेंच्यांनी म्हटलें की तुयांतली पंचायत हे सायडींतली नागजर जावं आनी खंयच्यात आमी सदांच फुडें आसतले. आमी सामाजीक क्षेत्रांत काम करणारे मनीस आसा, आमकां तुमी केन्नाय उलो मारा. हांवें हो विशय आतां खरें तर धारगळकारांचो इतको लक आसा की दोनूय आमदार धारगळीन रावतात. एक पेडणे मतदारसंघाचो आनी एक मांद्रे मतदारसंघाचो, आनी दोनूय 5-5 मिनटाच्या अंतरार दोगांयचीं घरां आसात. हांवें पर्सनली हो विशय आमच्या आमदारा कडेन मांडलेलो. मागीर म्हाका दिसून येयलें की ह्या जंक्शनार एक होमगार्ड आसलो. तो होमगार्ड तात्पुरतो दिसतालो. आत्तां जर तुमी पळयलें आसत जाल्यार हांगा ट्रॅफिकय दिसताली, पण ते ट्रॅफिक आतां ना. खरें गरज केन्ना आसा जेन्ना ट्रॅव्हलिंग जेन्ना हांगा गाडये चड जाता तेन्ना त्या ट्रॅफिकाची जावं तेन्ना त्या होमगार्डाची थंय गरज आसता. पण ते टायमाक चायेक गेले काय आनी खंय गेले कोणाक खबर नासता. जेन्ना सांजची 5 सकाळची 9-10 हे टायमाक रस आसता गाडयांचो, आनी त्या टायमाक जर थंय ट्रॅफिक ना काय ना जाल्यार ते ट्रॅफिक थंय धरून काय व्हॅल्यूच ना. 4 वरां रावतले आनी ते 4 वरां जर वयतले जाल्यार थंय जावो कित्याक तो ट्रॅफिक. हांवें हो विशय ओरली लेखी दिवंक नासलो, ओरली आमच्या आमदारा कडेन म्हणलें. आमच्या आमदारान ताका सांगलें की आमी तेजो पाठपुराव करून तो करून घेतले म्हणून. आयज पंचायत बॉडी धारगळी जी आसा तेंच्यांनी आमच्याय पंचायतीक एप्रोच जावचें, कारण आमची पंचायत सद्या स्ट्रॉंग पंचायत अशी आसा की सगळे नवीन येयल्लेले पंच काम करपाक पोट तिडकीन फुडें सरतात. माझी पंच मी ह्या नात्यान तुमकां सांगतोय, म्हाकाय तुमी केन्ना आपयल्यात हांव सदांच तुमच्या बरोबर आसतलो. सगळ्यांचे अभिनंदन करता की हो विशय घेवन तुमी पुन्हा आयल्यात. हो खरो तर आमच्या किशोर बाबान म्हटलें की हो विशय पयलीं आमकां येवपाक जाय आसलो, पण जेन्ना आपल्या पांयार कुलाडी पडटा तेन्ना कोण तरी फुडें सरता काय, जावं आपणाक दुखता तेन्ना फुडें सरता काय, असो विशय करनाकात. आनी हो विशय हांगा आहा तितको आनीक घट करात. पयस होवपाचो प्रयत्न करूं नाकात. आयज 50 लोक आसात, फाल्यां 200 करा, 1000 करा, 5000 करा. पेडण्यात तालुको उबो जावपाक जो मोपा एअरपोर्टाक जाला तो जावपाक जायना. आमकां पेडणेकारांक आमी पेडण्यानूच रावपाक जाय, आमकां भायर वचपाची गरज ना. कारण पेडणेकार आमचे सुशिक्षीत आसात, आमच्या आंगान धमक आसा जी आमच्या कडेन जे कार्य आहा ते करून घेवपाचें. धन्यवाद, इतलेंच सांगता. ही खरी काळाची गरज आहा. कित्याक आज जरी हो आमकां दिसता काय तर हो रोड आमी आसो इजी वयतू, पण हे आनी 1-2 वर्सान हय कितके एक्सिडंट जातलो हेचे गणती करूंक मेळची ना. ते फ्लायओव्हर हो खरोखरोच आमकां धारगळकारांक न्हू, हो जनरली सगळ्या लोकां खातीर गरज आहा. हो फ्लायओव्हर आसलो कॅन्सल कित्याक जालो काय जालो हेची म्हाका कल्पना घेवची अगोदर मी पयलो हंयसर केव्हा येवंक ना. हो पयलो जाता म्हाका जमलें कित्याक हें कळ्ळां ह्या म्हणान मी हांगा येयला. पण खरी गरज आहा हो फ्लायओव्हर हो जावोच. श्रीकांत साळगांवकर आज धारगळचे सरपंच, सगळे पंचायत मेंबर आणि गोवन वार्ताचे सगळे टीम यांचं मी स्वागत करतो की हा ज्वलंत विषय त्यांनी सर्वप्रथम घेतलेला आहे. एवढे सगळे माजी सरपंच, माजी पंच, माजी झेडपी, माजी सगळे मेंबर जे जमलेले आहेत त्यांना हा फ्लायओव्हर हवा आहे म्हणून जमलेला आहे. त्यांना जर कुठं सगळ्यांचा पाठिंबा पाहिजे तर सगळे पाठिंबा देणारच आहो. आणि हा फ्लायओव्हर काळाची गरज आहे आणि हा व्हायलाच पाहिजे असं माझ्या मते आहे.